काय पेरू आज स्वतःच्या शेतातले खावा नाही काय माणसं ना. काय ना काय आणलाय गोड आहे ना तू सारखंच आहे गोड हा? बाहेरचं बी आहे बाहेरचं बी आहे होय मग म्हणून गोड आहे काय की माणसंच गोड आहे आमचे. आम्ही कुठं नाही म्हणलं उगाच आणलं काय तुला मग हं? मी म्हणते पुरीला बी तिकडच द्यावा माहेरातच. बाहेरच नाही मी एक ठिकाणी पाहिलंय हम्म ते येणार आहेत पाहायला हम्म ते बघ हम्म मुलगा कसा वाटतो माणसं कशी वाटते बघ आणि मग मला सांगतो तुम्ही अजिबात माझ्या पुढे जाऊ नका. झालं का तुझं सुरू लगेच मी एवढा चांगला मुलगा बघितलाय तिला हम्म. असं माग बघायचं सुद्धा वेळ नाही येणार. आता माझी पोरगी आहे का नाही ती. मी कुठं नाही म्हणलं दोघांची बी आहे ना आपल्या मी काय नाही म्हणतो काय तुला असलं दिसतंय तू एकदा तर बघ मी काय म्हणतो ते तू माझं बी ऐकत जरा कधीतरी हं? बोल ना काहीतरी होऊन दे तुमचंच होऊन दे उरका. देत का मग चल तुझं मग तुम्हाला म्हणलं ना मी आणलंय म्हणून. मग मी आणलेलं नाही तुला पाहायचं नाही का पसंत नाही का तुला आधी मी आणलेलं बघू. तू आणलेलं बी बघू आणि मी आणलेलं ते पण बघ ना दोन्ही पाहायला काय हरकत आहे पण त्याच्यात- आधी मी आणलेलं बघू मग ते पसंत पडल्यावर हे बघायची काय गरज आहे. म्हणजे मी तुझंच ऐकायचं बापू सगळं आहे का ऐकायचंय का नाही. ऐकायचं काय करणार जा पाहू आणि मी आणलेलं कधी पाहणार बघू आपण नंतर नंतर कधी आरामात. हे आज पाहू आपण आणि मी आणलेलं उद्या पाहून आलं नाही तर दुपारी बोललो त्याला फोन करून पाहिलं काय हरकत आहे बरं ठीक आहे. हं? बघ घे बोलून तुझ्या आहे कोणाला आहे का नाही कोण आहे पोरग कोण आहे बा माझ्या माहेरात शेजारी जी संगी राहते का हा तिच्या बहिणीच्या भावाच्या मुलाची बहिणीच्या भावाच्या मुलाची पोरग नाही त्या मुलीच्या शेजारी राहते ती पोरग आहे. म्हणजे हे नाते तर नाही काय नाही नुसतं मुलीच्या भावाच्या शेजारचं पोरग म्हणजे आता हे कोणतं आणलं बाबा तू पुढं पाहिलं देव जा तुम्हाला करायचंय का नाही मला एवढं सांग. तू पाहिलंय का चांगलं आहे हो बघ बरं का मी परत माघार नाही घ्या तुला आताच सांगतो हो मी बघितले पोरग चांगलं आहे. तुझा नुसतं डोळा सगळा ते प्रॉपर्टी माणसं पाण्यात असतो नाही किती श्रीमंत आहे अहो लय चांगलं पोरग आहे. तुम्ही म्हणता ना कायच पोरग बघितलंय. श्रीमंत कडे नको जाऊ तू लय कसं असतं पैशावाले बी पाहिले ना लय कधी कधी आपण अडचणी देतो लक्षात ठेव. लय भारी पोरग आहे. तुम्ही ऐका करूस तर ते लोक लय गोड बोलत येते लक्षात ठेव तुला आता सांग गरीबाच्या घरी पोरगी सुखी राहिली एक वेळेस पण श्रीमंताकडे लवकर राहत माहितीये तिथं काम करू करूच मरत येते पोरगी तुम्ही काळजीच करू नका. चालते तू माझी तसं माझ्यावर विश्वास आहे ना. तुझ्यावर नाही विश्वास ठेवायचं कोणाला बस मग 100% चला बघू आपण. उगाच आणलं काय मी आज बोलून घेते त्याला कोणाला त्या पोराला. नुसतं पोरगं आणलं आहे त्याचे आई बाप बी कोणी आहे की नाही काही त्याला आहे तर ना. मग त्यांना बोलव ना पोराला बोलायचं त्याला बी बोलव ना बर घे बोलवून फोन कर फोन देऊ का तुला हं. फोन देतो फोन कर लाव फोन त्यांना बघ तो नाना कुठे आहे नानाला माहिती आहे नानाला विचार फोन आठवणा काय चुकीचं लावशी नीट लाव ते दुसऱ्या लागला ते ओनर आहे देव तुम्ही का बसाव. त्याला पैसे द्यायचे मला येईन ते इथं बोंबलत बघा नाव आलं की नाही. हा लाव हा हॅलो हा हो मीच बोलते. हो हो अगं संगी ग हा कुठे ती हो का अगं शोभा बोलते शोभा. हो अगं त्या पोराचं बोलले होते ना मी. हो हो पाठवून देते का हो नाही लयच देखणं पोरगे ग. हो अगं मी बोलले नाही ह्यांना माझा नवरा कुठं माझ्या पुढे आहे का काय मग
हो बद्दी पाठवून मग कोण कोण येत असेल त्याच्याबरोबर तर आई बापाला बोलून हा त्याचे आई बापा असतील तर हो 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 बरं कधी येते विचार ना. बरोबर दी पाठवून मग कधी येणार आहे विचार ना. कधी आज का उद्या फोन कर बरं ठीक आहे हो आपल्याला तयारी करायला लागेल ना ते म्हणून. अहो तयारीतच राहू पुरीचे आई बाप म्हणले की त्यांना तयारीतच राहावं लागते लग्नाची तयारीची पुढचं सगळं करू आपण तुम्ही ना काळजी करू चला लागायचं का तयारीला आता लागायचं म्हणजे लागायचं अहो मग ढळा लवकर चला हे, अरे आज ते यायचे जमायचंय की लगेच लागायचं चला. लईच घाईवर आहे बाबा. आम्ही येऊ दे मला अंजे हा आई हाय बोल ना. आलीस का पाणी बिणी आण ना काही आणते आई. अंजो हाय आलेच. काही कामाची नाही गाबडी ही आई तर गेली थंड काय तुझ्या आईला दिलं काय वरती आणू का थंड. नाही इकडे तू इकडे तुला पाणी आण म्हणलं तर एवढ्या उन्हाचं तुला कळत नाही थंड पाणी आणाव का गरम आणाव अगं आई तिथं होतं वरती म्हणलं थंडच असेल आत्ताच माठात टाकलं ना मी. तू आज राहते का घरात आज राहते का तू घरात हो आई माठामध्ये आत्ताच पाणी टाकलं मी म्हणून ते गार मग फ्रीज मध्ये नव्हतं का तुझ्या आईला द्यायला गेली होती वरती अगं आई लाईट गेली. मग सगळं काही मी मागितलं की सगळं होतं का तुझ्या घरात अगं उच्चक नाही थोबर का वाजू एक काना खाली अगं आई लाईट गेली होती नाही तर मी थंडच दिलं असतं ना. मला ना असा वैताग झालाय तुला सांगते ती तुझी माय काय दशीन गेली उलथली वरती आणि ही असलं दलिंद्र ठुले माय मशिबाला हा अगं आई असं काय म्हणतीये. असं काय म्हणते मग तुझी काय पूजा करू का काय काय केलंय मी. ही नासकी आवला दिली माझ्या पदरी बांधून खपना न उपाना तुला आता मी एक स्थळ बघितलंय समजलं ना हा. त्याच्यासोबत गपचूप लग्न करायचं काय करायचं लग्न आ लग्न आ लग्न हा आणि नीट निघायचं सासरी कुठं निघायचं सासरी. नाही तर आई काय करते काय करते आई आई काय करते काय करते आई बोल मारती. मारती कशी मारती रप्पा रप हा एवढं नको तुझा बाप येईल आवाज बंद इकडे बघ गपचूप त्या पोरासोबत लग्न करायचं नीट निघायचं घरातून हा. चल उठ चल घरातले काम पडले ते कर आणि मस्त सरबत आण आता मला थंड डोकं बनकले निसत आई ग अंजे ए आंजडे हाय. अगं तुला सरबत सांगितलं होतं साखर संपली आणायला जाऊ का. अगं तुझी मरलेली आई वरून आणणार आहे का साखर जा घेऊन ये त्या पिवळ्या डब्यात ठेवलेली आणलेली पागल लक्षच नसतं हिचं दलिंदर कुठला नवस केला असं निच्या आईने ती अशी पैदास जमा झाली. अरे या अहो तुम्ही या ना या बसा 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 काय म्हणता बरी ना तब्येत. हो बरी आहे अरे ना हो तुम्ही एकदम मजेत. घर शोधायला त्रास नाही झाला ना नाही काय रोडावरच होतं तुमचं घर थोडं आतमध्ये बघ. हा हा काय चाललंय निवांत बघा तुम्हीच बोला काय नाही आलो असंच. मग ते हा. आपलं बोलणं झालं होतं हा बघून घेता आज तिला हा चालेल ना. आपलं हा 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 लक्षात आहे ना? माहिती ना माहिती. हा नक्की ना नक्की 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 जे आपलं पोरगी मस्त आहे एकदम हा ना हा खूप चांगली मुलगी आहे बरं पण बरं. तुम्ही आपलं ते
5 लक्षात ठेवा. ठीक आहे ठीक आहे आपलं झालं बोलणं झालं हा, ना हा, आपलं. मी तेच हा. म्हणलं. नाही आपलं विसरलं तर आपलं नाही, नाही, क्लिअर कसं पाहिजे. काय? माझं कसं आहे माहितीये का, पैशाच्या बाबतीत ना मी एवढी क्लिअर असते ना, हा ना कुणाचं मला रुपये बी नको आणि माझं बी चाराने बी सोडित नाही कुणाला. नाही नाही लक्षात आहे ते. आपला विषय कडक आहे एकदम, नाही का? हा, माहिती करूयात बोलू का तिला? हा बोलवा ना काय प्रॉब्लेम. अंजे, ए अंजू, ये ग बाळा. अगं पाहुणे आलेत, पाणी आण. थोडं सांगावं लागतं तिला. थोडी सांग का मी निकल गई बनी. सांगितलं की करते काम. हा. सांगितलं की करते आपलं. सरबताचं बघ, ऊन जास्त आहे ना. ऊन. हा त्याच्यामुळे सांगा. सरबत वडील म्हणून कुठे गेले तिचे? येतीलच आता ते. हा ना. हो. अच्छा. तिचे वडील आल्यानंतर काही बोलता येणार नाही ना अच्छा, आपल्याला. अच्छा. त्यामुळे त्यांना माहित नाही ना काही? त्यांना मी म्हणलंय चांगला मुलगा आहे म्हणून. फ्रीज मध्ये बर्फ ठेवलाय जा. थोडं सांगितल्यावर कळते. काय नाही होईल सुधर. आपलं तेवढं 5 लाखाचं विसरू नका. हा नाही ते होऊन जाईल. ते काम करतो बरोबर तुमचं. हे मुलीचे वडील. अच्छा या बसा. बस पाहुणे कुठले? आम्ही इथलेच आहे ना. काल बोलले तू तेच का? हा ते आजीच्या लग्नासाठी बोलले होते ना मी तुम्हाला. तू तर म्हणले त्यांचे आई वडील येणार. हो ते आई वडिलांना काहीतरी काम आलं. आता ते मोठ्या घरचं कसं असतं तुम्हाला माहितीये ना. अंजू शर्ट ठेव बरं एवढं. काय म्हणते आई वडील येणार होते, काय झालं? ते त्यांचं काहीतरी काम निघलं. बाहेर गेले ते येतील ते येणारे कधी? नंतर येतील ते. काय झालं पुढं? माझं बोलणं झालंय त्यांच्या बरोबर. तुम्ही येतो म्हणले म्हणून थांब. बरं पोळी पाहिलंय त्यांनी? हो बघितलं ना. बघितलं. तू काय करता म्हणजे? मी इंजिनियर आहे. काय नाव आहे तुमचं? मध्ये जा. माझं नाव ना माझं नाव रोहित आहे. रोहित? हा पूर्ण नाव सांगा. रोहित पवार. रोहित पवार. हा काय करता तुम्ही? मी इंजिनियर आहे कंपनीत. कंपनीमध्ये? हा. कोणत्या? आमची चांगली मोठी एसीची कंपनी आहे त्याच्यामध्ये इंजिनियर आहे. कुठं? इथं आपल्या याला पुण्याला. हा वडील काय करतात तुमचे? वडील आमचे शेतकरीच आहे. शेतकरी? हा शेती आहे आमची 20-25 एकर चांगली. अरे, सांगा. हा बाग आहे ते सगळं. त्यांना कोण नाही आणलं? ते बाहेर गेलेले जरा आई वडील. तुम्हाला तेच सांगू लागले मी की ते बाहेर गेलते, काम होतं त्यांना त्यांचं. सांगितलं होतं मी फोन करून की बाहेर गेलेले म्हणून. पगार किती घेतो? मला पगार होतो 70-80 हजार रुपये हातात. सांगा ना. हा अंजू इकडे वर पाहिलं तू मुलगा इंजिनियर आहे. त्याला 70-80 हजार रुपये पगार आहे. त्याचे आई वडील आहेत तिकडे गावाकडे, त्यांना 20-25 एकर जमीन आहे. तुला पसंत असला तर सांग, तसं काही तुला बंधन नाहीये. नसेल तर मला सांग. हा काही आईकडे बघू नको. नाही आई म्हणेल तसं. हा तुला जे पसंत असेल ना ते सांग. अगदी मन मोकळ्यापर्यंत सांग. तुला काही विचारायचं असेल ते विचारून घे, परत म्हण नको. नाही. पोरगं पसंत आहे तुला? हा. हा बोलले तू त्याच्याशी? नाही काय नाही. तू तुम्हाला बोलायचं असेल बोलून घे. तुला काय विचारायचं असेल विचारायचं. काही नाही. विचारू दे ना तिला काही. मी कुठं काय म्हणते. तुम्ही दोघे एकमेकांकडे बघा. आता काय मला धरून का? आम्हाला काय तेवढंच काम आहे का तुमचं? काय पाहुण्या रावळ्या समोरही सुरूच करीतात तुम्ही? मग काय करायचं? त्यांना सांगून टाकायचं तिकडे. राम राम दाजी. अरे राम राम. चाललंय बरं आहे ना? म्हणलं लय दिवस झालं बाशीला भेटायला गेलो नाही. म्हणलं जा भेटायला. काय चाललंय मग? काय नाही. निवांत बसले. कोण पाहुणे? पाहुणे ते ये ना ताई पुढे ये ना. माग कमून थांबली. ये इकडे, ये इकडे, ये. बैरवाडीचे तिथं. हा होय. 25 एकर आणि- जमीन आहे म्हणे. बर. आणि ह्यो इंजिनियर आहे कंपनीत कामाला आहे. 70-80 हजार रुपये पगार आहे. हा होय. हा. पोरगी पसंत आहे म्हणतो.
हा. म्हणलं हिलाच पसंत आहे. आणि म्हणजे आमच्या भाषेत लग्न करायला निघाल तुम्ही आम्हाला तपास नाही म्हणजे अवघड आहे. मामा नाही काही नाही सांगायचं ना निदान काही तुम्हाला माहित नव्हतं का? आणि तुम्हाला परदेश मी एक स्थळ सुचवलं होतं मग त्याचं काय केलं आता हिला म्हणलं मी ते म्हणले अगोदर हे पहा नंतर ते पाहू आपण. ते बी पाहू ना आपण तसं काय. बरं आहे पोरग बरं आहे. नीट बोल तुला टेन्शन आहे का रस तुला काय काय असेल तर नक्की सांग मला मामा आहे मी तो घेऊ नको कोणला नाही नाही ना मग बरं का परत मग काही जा दे म्हणलं मग पसंत येतं पण तुम्ही ते पोरात चौकशी केली चांगली हो हो मी केली ना. काय हो का तोंड घेऊन तर अख्खे तू तुला काय अक्कल आहे एक नंबरचं टुकार पोरग आहे द्या. रामा पाटलाच राव पाटलाच आहे हा कोणाचं? मला म्हणलं पवारच आहे. एक नंबर टुकार पोरग आहे ती खोटं तू काय नेमकी काय चाललंय मला काय कळणार तू नेमकी पवारच आहे काय? म्हणला. हा काय? मग कोण कसं कोण हे एकाच बोलताय कोण म्हणजे? आम्हाला माहित नाही का लावतो बापाला फोन तुला वाटलं आम्ही जा बरं येडे रे का? बापा. त्याचा बाप एक नंबरचं बेवडा आहे त्याच्या बापाला काय फोन लावतो हे- पडला असेल हे काय तू दारू चौकशी पितं, केली? हे नुसतं तिथं पोरांमध्ये टुकार पोरांमध्ये असतं हे मावा खाताय गोवा आतापर्यंत चार खाताय पाच पोरी एक दोघी संग लग्न केलेत पासून डोक्यावर पडले काय ते तू म्हणलं तुझी घाई कमन चालली एवढी सत्य काय आहे, काय बोल. भानगड काय मला सांग बरं. काय काय नाही मगाशी आईचं आणि काय सांग ना. चालू होतं काहीतरी 5 लाखाचा विषय काय काय 5 लाख काय विषय काय विषय आहे 5 लाखाचा सांग नाही मी थोपाड फोन तुझा आताच सांगतो. जाऊ दे, तुम्ही जा आता. आम्ही बोलतो अरे तुझ्या नरसाळ संग. तोंडाच्या ए, नीट जा रे तू, लाठी चल. आहे का ठीक आहे, दारात ठीक. उभं राहायची तू जा आता. चल. काय आहे मला सांग काय आहे? सांग ना काय आहे? 5 लाखच काय भानगड आहे विकली काय केलं पोरगी तू? तिने. काय केलं तू तिने पोरगीची विकली हा तुझी पोरगी आहे ना 5 ती लाखाला. हा अरे सावत्र जरी असली पोरगी आहे ना तुझी ती 5 ऐका लाखाला रे. पोरगी विकली तिने विकली अरे ऐका नाही तुझी पोरगी आहे. ते म्हणले होते की मी तुम्हाला 5 लाख देतो तू शेण खाती 5 लाख रुपये तुला काय लागत पैसे कशाला लागते पैसे तुला आणि 5 लाख विकायचे एक तिला विकायला लागली होती का तिला कमन थोबाड शिवलंय पुष्कळ फोडून मी असं तुला आता सांगतो बावळटपणा आहे हा पोरगी विकायला लागला लाज वाटली पाहिजे तुला अरे आई आहे का कोण आहे तू एवढी जड झाली हा? हानीत मारीत बी असणार काय कमी पोरीचा पडते पार तुला? जीव चालला याचा अर्थ लगेच कळत आहे मला ती नाही काय कमी पडून नाही दिला नाना हिला मी याच उद्योग करायला लागले म्हणल्यावर वाटोळ करायला लिहिले पोरीचं राव सावळ मी त्यावेळेला विचारलं की काही अहो, tension पण आहे मी का? काय म्हणतो आई मिली तेव्हा आम्ही म्हणत होतो ना, घेऊन जातो आम्ही तुम्हाला काय त्रास होता का तुम्ही म्हणले ना राहून द्या Separate नको मला सांगायला काय झालं तुला तुला माहिती आहे वडील तुझ्या लाड करतात म्हणून मग तिला काय भ्यायचं दुपारी साखर नव्हती म्हणून आईने मारलंय मला होय जीव मुस्काट ठेवून येत तुझ्या आणि हा? तिला मारलोय पोरीला आणि मला सांगितलं पण मी म्हणाल तिथं लग्न करायचं म्हणून नाही ना मला हिला कुठं ठेवायचे पैसे नाही तू काय काय करायचं नको पैशाचं? बाई, मला नाही तू आहे ना तुझ्या घरी जा बोंबलत पाहू काय करायचं ते आम्ही पाहू. जाय तू पैशाच काय करायचे देऊ का पैसे आणखी 10 लाख रुपये लाच्या शरम काही आहे का थोडी फार जानाची तर नाही मानाची तर ठेव हा आई मी तुला सख्या आईपेक्षा जास्त जीव लावला अगं मला माहित नव्हतं तू असं करशील तुला जेवढा लावला तिने लावला का नाही मग 5 लाखाची सौदा करीत होती का ती हा? स्वतःच पोरगी नाही त्याच्यामुळे ती विकणारच ना होय तुझी पोरगी अशी विकलं असतं तू असं केलं असतं हा 5 लाख कशाला लागत होती मला सांग ना हा मी मारित नाही घाबरू नको मी एवढा काही येडा नाही जर बायकोवर हातूत राहिला असं करण्यापेक्षा मारून टाकायचं ना गं हा तिला एक काय एवढं टोपण भर दिला असतं ना इश खलास आणि आम्ही काय बोललो नसतो काय तिच्या ऐवजी मलाच मारून टाकायचं ना म्हणजे तुझा कायमचा प्रश्न सुटला असता का काय चाललंय काय नाही कोणाचं ऐकते कोणाचं नाही माझं चुकलं काय चुकलं म्हणून तू तोंडवर करून बोलते हा या पाहुणा जर इथं आला नसता हिने सांगितलं नसतं हे पोरग कसं आहे त्या टुकार पोराच्या हाती जाऊन आता हिचं आपण वाटोळ याला झालं घेऊन असतं जाऊ. तर काय केलं असतं जागा नाही आता नाही पोरगी तुमची इथं. आता आम्ही घेऊन आता जाऊ. आम्ही घेऊन जाणार आहे जायचं जाऊ दे घेऊन आता आता आम्ही आमचं करतो आम्ही नाही. आमचं लग्न करतो एवढी वेळ मला माफ कर हे बापालाच सगळं खड्ड्यात घालून टाका सगळं तुम्ही सुटली चिरून टाका माझी काय असेल तसं. चल अंजू एवढं लहानाचं मोठं केलं कोणाला लेकरू सोड वाटत का चला नाही, जातो अंजू नाही नाही नको हो नका नका यांच्या नको अरे दारात मी आहे ठेवायला. वडिलांजवळ आहे तू. हा? काळजी नको. तिच्या मी जीव आई लावाल मेली- तिला तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला विचारल्याशिवाय ना मी तिचं काय तिच्या आई मेली मी तेव्हाच म्हणत हिला होती, सांगितलं समजून ते स्थळ पाहायचं ते अगोदर हे पाहू
हे पाहायचं काय आपण कारण आहे माझं ते काय आता म्हणणं आहे, उतारलंय ना चांगल्या स्थळाला पोरगी तुम्हाला जर एवढी मानिती तर तुम्ही तिच्या 2 गोष्टी ऐकली इकून काय भेटणार तिचं वाटोळ करून तुला काय भेटणार हा तुझ्या पाठीपुटी आहेच ना तुझ्या पोरीच लग्न नाही झालं का मग तसं तिचं केलं असं तर काय तुला काय प्रॉब्लेम आहे परंतु पैसे नको घालू आम्ही सरकारला सांग आम्ही करतो काय केलं ते काही करू नको तू आम्हाला एकच भाषी आम्ही आमच्या पोरीच लग्न करून टाकेल तुम्हाला रुपया देऊ नका तुम्ही बरं बिगर लग्नात पोरी जातात ना सध्या चांगली पोरं येतात मग आत्या मामा इकली का पोरगी आला मित्राचा फोन आला बस झालं सगळं गावात बोबाटा काय केलं पैसेच काय केलं ते कुठे ते पैसे दिले तुला त्यांनी बरं आता मामा बरं तुम्हाला एक ए. भाषा आहे पैसे दिले का हो. कशाला घेतले पैसे बापा नवरा एकूण टाक ना हिच्या बरोबर मला पण एकूण टाक अजून 10 लाख रुपये घ्यायचं कोण नवरा कोणाला किती रुपये लागत आहेत? काय कमी पडू दिलं किती तुला लागत आहेत? लय जीव लावला ना काय सांगावं हिला सावत्र आहे म्हणून आपलं दुसरी बायको आणली पण म्हणलं जीव लावेल पोरीला आम्हाला तर घामच फुटलं तुला काही कमी पडू दिलं का सांग बरं पोरगी कमी पडू काल दिलं निघाली तुला? म्हणल्यावर आता हे काही जगाच्या कमी पडू दिलं विपरीत का आणि उद्या लोकांना म्हणायला होईल सावत्राईनी पोरगी टाकली इकून म्हणायला काय झालंय लोक म्हणतात गावातून जा आता म्हणजे वाजू दे गावात दौंडी सगळी अशी टक 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 आहे का नाही माझी दौंडी वाजल आता सगळ्या गावात नाही माझं चुकलं मी तसं करायला नको होतं म्हणजे मला माफ कर बाळा नाही किती पैसे सांगायला लागते सांगा ना एकदाच तुमची आवाज पुरी करून टाकू किती पाहिजे तुला पैसे अजून द्यायचे 5-10 लाख रुपये तिला बोलू द्या तुम्ही काय नका मध्येच बोलू तो काय म्हणणे सांग बघू, बरं. तुम्ही जाऊ दे बोलू तू द्या. बोल बोलू आता आम्ही कोणीच बोललो बोलू. बोलू तुला काय काय बोलायचं? बोलणार नाही आता चुकलं माझं अंजू मी असं वागायला नको होतं तू आई म्हणून माझ्यावर खूप विश्वास ठेवला पण मी विश्वासाच्या पात्रच नाही झाले बघ सावत्र का असं ना पण तू मला आईची माया दिलीस माझ्याकडनं चुकी झाली बघ तुला समजण्यात पण बरं झालं ना का जास्त उशीर होण्याच्या आधीच मला समजलं मला माफ कर ग बाळा मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे. असं म्हणतात ना की कपूत असतो पण कुमाता नसते मी कुमाताच झाले बघ मला माफ कर ग अंजू माफ करणे आश्रमात पाठवून द्यायला पाहिजे तुला त्याला ताण मी खूप चांगला मुलगा बघन तुझ्यासाठी बघितलं आम्ही काय टेन्शन ना घेऊ तुम्ही सगळं केलंय काय टेन्शन घ्यायची गरज नाही चांगलं लग्न लावून देऊ मग तुझं आपण करायचं आणि नंतर रडायचं मोळचटपणा करायचं झालं तिचं होतं हात झालं का काय प्रत्येकाच्या आता काय लहान आहे का ते तिला अहो, कळायला पाहिजे. प्रत्येकाच्या हातून आपल्या पाठीपोटी नसलं ना आपल्या पाठीपोटचं नसलं प्रत्येकाच्या हातून चुकी होती तिला समजली ना चुकी आता लई मोकार तिला बोलण्यात काय मजा येईल मला लागण्याच्या वेळेस म्हणले मला काही मूळ बाळ नको मी हिलाच पोरगी म्हणून सांभाळेल म्हणून आम्ही तिच्याप्रमाणे मी ऐकलं नाही मूळ बाळ होऊन दिला आम्ही म्हणले हिला जपन हिला जपायला लागलं तर हिला अशी मारहाण करीत होते मला नंतर कळालं इतका छळ करत असतो का सांग जाऊ दे बरं. आता द्या सावत्र सोडून आहे विषय. म्हणजे काय आज तुझ्या लग्नाचं आपण एवढ्या आठवड्यात बघू मोडून टाकू बा. है का? बापाला कळलं तर दरवाजा उभा करायला नाही सख्या बहिणी बरं वाटलं आहे का नाही सगळ्या नातेवाईक तुला फिरवायला राहिलं का तोंड कुठं जायची जागा राहिली का सांग बरं काय वाटलं हिला काय वाटलं असेल ही इथं बसली बघ मामा आलेला आहे तिचा झालं गेलं सोडून द्यायचा असतो विषय तिने आता माफी मागितली ना मग आता माफी मागायला आपण एवढे मोठे नाहीत त्याच्यामुळे तिने मागितली ना बस संपून टाका विषय माफीचा प्रश्न- झालं 2 दिवसात पोरीच हा बस झालं आता पोरीच लग्न होईल संपला विषय आता लई बोलून तुम्ही 10 कवर बोलत बसले तिला आता काय उपयोगाचं आहे घडून नाही घटना तिच्या हातून घडली संपला विषय ना ना पण ते असं पैसे घेऊन पोरी कैला द्यायची हे गावात समजल्यावर नाक राहिलं का सांगा ना पुढे इकले आपण जाऊ द्या विषय सोडून वेळेत उघडं पडलं याला महत्व आहे. चला आम्ही जातो आता हो, चहा घे. नाही चहा नको हा मला फोन कर वरनं सांग काहीतरी चहा बी घेऊन जा. नाही चहा नको आता करा तुम्ही फक्त 2 दिवसात उरकून घ्या पोरीचं पाहुणा येईल ते पोरग नोकरीला आहे चांगलं डोक्याला ताण नाही शेतीवाडी एकुलते एक पोरग आहे आपण 8 दिवसात लग्न वाजून टाकू सांग हो काळजी घ्या. चालते चल जा आता करा काहीतरी स्वयंपाक बिपाक करा जीव घाला पटकन आणि डोक्यातलं खूळ काढून टाका आता थोडस